महोदयस्य एकनिमिषं पश्यामः। हा, महोदय पृच्छतु। हरि ओम्। अस्तु, अहम् अहं पृच्छामि वा? हा हा, पृच्छतु। हा, 7.23 आणि आकाशात पतितं तोयम हे दोन्ही समानार्थी आहेत, म्हणजे एकच सांगितलं आहे का दोन्ही श्लोकांमध्ये, असं माझा प्रश्न आहे. त्रयोविंशति एकः श्लोकः, द्वितीयः श्लोकः कः? तस्मिन् अध्याये अहं न जानामि, परन्तु प्रसिद्धश्लोकः अस्ति, आकाशात् पतितं तोयम यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति। हा, किञ्चित् अस्ति, किन्तु समानमेव वा भिन्नं? समानमेव नास्ति पूर्णतया। तत्र किं वदन्ति, सर्वे देवाः अन्तिमं तु मम प्रति एव गच्छन्ति, किन्तु अत्र एतत्तु अस्ति एव, एषा भावः तु अस्ति अत्रापि, किन्तु अत्र यदि त्रयोविंशतितमे श्लोके पश्यामः तर्हि फलं विषये वदति न। फलं यद् ते प्राप्नुवन्ति तत् फलं अन्तवत् अस्ति इति अर्थः अस्ति अत्र। भवता तदपि यदस्ति तत् द्विविंशतितमे श्लोके तादृशं शक्यते वा। हा, द्विविंशतितमे स तया श्रद्धया युक्त तस्याराधनमीयते लभते च तत् कामान् मयैव विहितानि तान्। हा, किञ्चित् किञ्चित् तादृशमेव अर्थः भवति, पूर्णतया यद्यपि न भवति। आकाशात् पतितं तोयं योग्यं, तर्हि तथा देवतानां पूजनं कृत्वापि मां प्रति एव गच्छति इति योग्यं। किन्तु अत्र किं वदन्ति, तेन अहमेव फलं ददामि देवता माध्यमेन, देवतांच्या माध्यमातून मीच फळ देतो। म्हणजे शनीने आपल्याला जरी दिलं असं आपल्याला वाटलं तरी ते शनी देत नाही, मीच दिलेलं आहे, परंतु फळ तर मिळालंय, पण ते फळ कसं आहे हे पुढे सांगतात। ह्या श्लोकाला मूळ सांगते की ते फलम अंतवत अस्ति, नित्यं नास्ति, मोक्षं नास्ति, तत् केवलं प्राप्यते गच्छते। यथा मात्रास्पर्शाः सन्ति, आगमापायिनः नित्याः, आगच्छन्ति गच्छन्ति, तथैव एतत् फलं प्राप्यते समाप्तं भवति, किञ्चित् कालपर्यन्तमेव अस्ति इति अर्थः अत्र अस्ति। हा हा, म्हणजे बाकी इतर देवतांच्या जे हे आहे सामर्थ्य आहे ते मर्यादित आहेत, म्हणजे ते थोडं ते थोडं देवतांचं सामर्थ्य प्रत्यक्षात नाहीच आहेत, देवता ऍक्च्युअली ते माझंच सामर्थ्य आहे। हा, ते अंतिम सामर्थ्य भगवंताचंच आहे, हा पण जसं चंद्र सूर्याच्या याने हा प्रकाशित झालेलं हा आहे, हा तसं त्या देवतांना जे सामर्थ्य मिळालेलं आहे ते हा यांनी दिलेलं आहे, हा, परम आहे करेक्ट श्रेष्ठ अंतिम करेक्ट, तत्व जे आहे भगवंत। योग्यं। तर्हि ते मम एव दत्तमस्ति, हा, किन्तु मम एव मया एव दत्तमस्ति, दत्तं, किन्तु तत् मया एव दत्तं। पूर्णतया तत् नित्यं नास्ति, तत् गच्छति एव। आणि हा पुन्हा त्या देवता तरी कुठल्या आल्या, देवताचे शेवटी या नंतरच आलेले आहेत, त्या शेवटी त्यांच्या मागे मीच आहे ना, शेवटी प्रकृतीमधनच त्या खाली आल्या, म्हणजे त्या सुद्धा हा हा प्रकृतीमधल्याच आहेत, म्हणजे त्या नंतरच्या खालच्या लेव्हलच्याच आहेत। हा, पुढच्या पुढच्या श्लोकात तेच म्हटलं त्यांनी, मत्स्य कुर्मादी रूपेण असं हा म्हटलेलं त्यांनी, हा हा वेगवेगळे अवतार धारण करून. हा हा, ते ते अवतार आणि पुन्हा वेगळे, आणि देवता आणि पुन्हा वेगळे। हा अवतार म्हणजे मीच आहे, म्हणजे हा हा, प्रत्यक्ष देवच आहे तो, त्याचेच अवतार आहेत, म्हणजे तो प्रत्यक्ष मूलतत्वच आहे, त्याचं सगुण रूप आहे फक्त। हा हा ब्रह्मतत्व म्हणजे निर्गुण रूप आहे, त्याचं सगुण रूप रामाच्या रूपात आहे, कृष्णाच्या रूपात आहे। ही जी सगळी रूप आहेत ती ते मूळ तत्वच आहे, विष्णूच्या रूपात आहेत, हे हा मूळ तत्व आहे। आणि पुढं तुम्ही जे हा आपण इतर म्हणतो देवता, हे देवता आहे की त्याचा अवतार नाहीये, आणि त्याच्यानंतर लोकांनी केलेल्या त्या सगुण मूर्त्या तयार केलेल्या आहेत सगळ्या देवतांच्या, तर हा मूळ हा रूप आहे हा ते निर्गुणच आहे, सर्वोच्च परी निर्गुण असतो। हा, आणि एक तो शब्द मला समजला नाही, वरच्या श्लोकात 22व्या श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये लिहिलेलं आहे की कुठली काय विभक्ती आहे की काय, देवता तनोः सेवनम करोति, देवता तात्पर्य देवता तनोः तनोः, सेवनं करते, देवता देवता तनु, तनोः, हा, स भक्तः तया असत्या युक्तः सन, तस्या देवता तनोः, देवता तनु म्हणजे देवतांचं शरीर, अच्छा मूर्ती, हा हा, तनु, हा तनोः म्हणजे त्या मूर्तीचं सेवनं करते, ओके,
मग त्याच्या डोळ्यापुढे ती मूर्तीच असते पूर्णपणे. आणि ती तर असणं साहजिक आहे, कारण अचिंत्य रूप तुमच्या डोळ्यापुढे येणार कसं? तुम्हाला पुढे चतुर्भुजाच्या श्रीकृष्णाचं रूपच जर समोर ठेवलं तरच तुम्ही त्याची करू शकणार ना, किंवा गणपतीचं स्वरूप ठेवलं तरच त्याची पूजा करू शकणार ना. त्याच्या अचिंत्य रूपाचे चिंतन कसं करणार तुम्ही? म्हणून ते त्याचं जे व्यक्त स्वरूप आहे ते आवश्यकच आहे. त्याचं सेवन तो करतो, परंतु त्याच्या मागचा भाव महत्वाचा पूर्ण आहे, की मी एक आयकॉन आहे. प्रत्यक्ष हे जे काही सगुण रूप आहे ते खरं नाहीये, ते खरं रूप तर निर्गुणच आहे. हे महत्वाचं समजलं पाहिजे. बरोबर. असतो. भगिनी पृच्छत. हा, धन्यवाद महोदय, धन्यवाद. नाही, भगिनी मी विचारणार होते, 25वा जो श्लोक आहे 9व्या अध्यायातला, यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता, एक पण एक तो गती संदर्भात आहे एक एक आणि निमिष हा एक 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 फळा एक संदर्भात एक एक निमिष केवलम एक निमिष. त्याचं रेकॉर्डिंग जे असतं ना ते मध्ये मध्ये ब्रेक होतं, ते मला परत स्टोअर करावं लागतं. एक मिनिट. अस्तु अभवत्. पुन्हा रेकॉर्डिंग प्रारंभः करणीयः भवति. ब्रेकिंगचे प्रॉब्लेम येते. अस्ति एव. पृच्छतु. 23व्या श्लोकामध्ये फला संदर्भात सांगितलंय आणि 9व्या अध्यायातल्या 25व्या श्लोकामध्ये गती संदर्भात सांगितलंय. मला वाटलं ते दोन्ही सारखे आहेत, ते विचारणार होते. बरोबर आहे. तेही बऱ्याचशा गोष्टी 9व्या अध्यायात त्याच परत घेतलेल्या आहेत, जरा दृढीकरण केलेलं आहे. त्या श्लोकाच्या वेळेला आपण पुन्हा बघूच या. परंतु बऱ्याचशा गोष्टी ज्या इथे सांगितल्या आहेत, किंवा अभवत् सप्तम्या अध्यायः अष्टमः अध्यायः नवमः अध्यायः मिलित्वा भगवतः यत् मूलं स्वरूपमस्ति ज्ञानं तस्य अविज्ञानम् इति विषये एव विषयः अस्ति. अतः पुनः पुनः तादृशमेव आगच्छति. मूलं स्वरूपं किं, तस्य विविधता कथमागता, पुनः तस्य अन्तःकाले इदानीं सप्तमे अध्याये एतत् सर्वं समाप्तम् अभवत्. पूर्णं समाप्तं नाभवत्, वदन् अस्ति. मध्ये एव अर्जुनस्य प्रश्नः आगच्छति, अरे हे अधिदैवत अधिभूतं मध्ये काय सांगितलंस ते मला वेगळं सांग ना. एकीकडे मूळ प्रश्न असा आहे की एकीकडे असं वाटतंय की सगळीकडे तर एकत्वच आहे, मग हे वेगवेगळे असं दैवता वेगवेगळी का होतात, किंवा वेगवेगळे यज्ञ, त्या यज्ञाची वेगवेगळी देवता, हे वेगवेगळेपण का आहे, हा प्रश्न अर्जुनाचा येतोय. म्हणजे 8व्या अध्यायाची सुरुवात होईल तेव्हा आपण याच्यावर बघू. तर एतत् सर्वं तस्य कृते प्रथमं स वदति तत् की एतत् सर्वं भिन्नं भिन्नं यद्यपि दृश्यते. म्हणजे दोन पक्ष असतात. पूर्व पक्षाचा पहिल्यांदा काय म्हणणं आहे त्या सांगूनच मग आपल्याला उत्तर पक्ष सांगावा लागतो. पूर्व पक्ष म्हणजे आधीच काय लोकांची कल्पना आहे की हे सगळे वेगवेगळ्या देवता आहेत, त्या वेगवेगळ्या देवतांचं स्वरूप आहे, हे एक झालं. किंवा अनंतरम ज्या भूतांमध्ये आहेत ते, किंवा यज्ञांमधल्या वेगवेगळ्या देवता आहेत, किंवा हे यज्ञांच्या मधल्या किंवा सगळ्या भूतांमधल्या किंवा वेगवेगळ्या देवता ज्या आहेत त्यांचं देवता या वेगवेगळ्या आहेत. तर हे पहिलं दस्वी करून नंतर भगवान ते काय सांगतोय की यामध्ये असलेलं सगळं मी एकमेव मीच आहे सगळीकडे. हे काय तुला दिसतंय वेगवेगळं, पण मूळ स्वरूप माझं एकच आहे. हे अर्जुनाचा प्रश्न केल्यानंतर अर्जुनाचा पुढचाही प्रश्न असा आहे की मग हे अंतकाली तुला कसं स्मरण करावं, आणि त्याच्याबद्दलचं वर्णन झाल्यानंतर मोक्षप्राप्तीबद्दल सांगून झाल्यावर पुन्हा त्या ज्ञान विज्ञानावरती तो येतोय 9व्या अध्यायात. म्हणून ते पुन्हा तत्र दृढीकरणम असते. तत्र समान अर्थ येत आहेत तिकडे 9व्याला परत. आम आम. अन्या काय शंका असती वा? एतावत्पर्यंत पूर्णतया सप्तमाध्यायापर्यंत. कापि शंका नास्ति चेत् अष्टमे अध्यायं प्रति गच्छामः. महोदय, हा, 30वा श्लोक पुन्हा एकदा स्पष्ट कराल? 30वा श्लोक करायसाठी पुढे येतोय आपण, कारण तो स्पष्ट 30व्या श्लोकात झालाच नाहीये. अर्जुनाला पण नाही झाला तर तुम्हाला कुठून होणार? आता स्पष्टीकरण येत आहे पुढे.
तर भगवान की मुक्तवान साधिभूतां साधिदैवं साधियज्ञं ये जानन्ति ते प्रयाणकाले ते युक्तचेतसा मम ज्ञानं कुर्वन्ति। किन्तु मम रूपं यत् अस्ति साधिभूतं साधिदैवं साधियज्ञम् इत्युक्ते किम् एषः एव प्रश्नः आगच्छति। तत्र पश्यामः। तर्हि अष्टमे श्लोके प्रथमः प्रश्नः अस्ति। अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम् अधिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः। यं प्रश्नं भवती पृष्टवती अर्जुनः स तदेव प्रश्नं पृच्छति, तमेव प्रश्नं पृच्छति। किं तद् ब्रह्म इत्युक्ते किं, तद् ब्रह्म किम्, अध्यात्मं किम्, अधि आत्मं किं, कर्म किं, कर्म इत्युक्ते किं, कर्म कर्म सर्वं तु उक्तवान् महोदय, कर्म इत्युक्ते किं, पुनः तत्र अधिभूतम् इति उक्तवान्, अधिभूतं माम्, अधिभूतं किम्, अधिदैवं किम् इति प्रश्नः अर्जुनस्य अस्ति। अधियज्ञः कः, कुत्र देहेऽस्मिन् कथमस्ति, कुत्र अस्ति एतत् सर्वं, प्रत्येकं देहे किं किम् अस्ति, देहे अस्मिन् अधियज्ञः कुत्र, कथं, कथमस्ति, कथमस्ति, कुत्र अस्ति। पुनः प्रयाणकाले पञ्चमः प्रश्नः, पञ्चप्रश्नाः सन्ति। प्रथमं किं, ब्रह्म किम्, एकः प्रश्नः, अध्यात्मं किं, द्वितीयः प्रश्नः, तृतीयः कर्म किं, चतुर्थः अधिभूतं च किं प्रोक्तं, पञ्चमः अधिदैवं किम् उच्यते। एते पुनः अधिदैवम् अधियज्ञम् अधियज्ञ कः, षड् प्रश्नाः। पुनः सप्तमः प्रश्नः अस्ति नियतात्मभिः, यही आत्म कंट्रोल केलंय, नियतात्म, यसे आत्मा नियतः अस्ति, नियतात्मभिः जनैः, म्हणजे जे आतापर्यंत तुला म्हटलं की जे शेवटी हे अशा प्रकारचे जे जन आहेत ते मम स्मरणम अंतकाले कुर्वन्ति, कथं कुर्वन्ति, नियतात्मभिः प्रयाणकाले कथं च ज्ञेयः असि, कथं ज्ञेय इत्युक्ते जाण, तुझं स्मरण त्यांनी आयत्या वेळा करावं असं, शेवटच्या क्षणी करावं असं तू म्हणलंस, पण तुला जाणावं कसं त्यांनी शेवटच्या क्षणी, इथे प्रश्न। म्हणजे प्रयाणकाले भवान की मुक्तवान अंतकाले प्रयाणकाले अपि माम ते विदुहु, मला ते जाणतात, पण ते तुला कसं जाणायचं हे सांगितलंच नाहीस ना, ते मला जाणतात शेवटी हे सगळे असलेले लोक हे म्हणालास, पण ते तुला जाणायचं कसं, जे नियतात्मभिः येहि आत्मा नियतः, नियतः आत्मा यैः, ते नियतात्म आत्मन आणि नियतात्मभिः तैः कथं ज्ञातव्यं, कथं प्रयाणकाले भवान कथं ज्ञेयः, ज्ञेयः अत्र अस्ति यत् प्रत्ययः, म्हणजे तव्यत् सारखं, ज्ञातव्यं, ज्ञातव्यः, भवान कथं ज्ञातव्यः, तव्यत् अन्यर् प्रत्यय आपण कुठल्याही याला वापरू शकतो, आपण बघितलंय तत्र सर्वेभ्यः धातुभ्यः तव्यत् अन्यर् प्रत्ययः भवितुम् अर्हन्ति। कुत्रचित् यत् न्यात् क्या प्रत्ययः कुत्रचित् भवन्ति, तस्य कृते सूत्राणि सन्ति, म्हणून आता ज्ञेयः वापरले तिथे आपण ज्ञातव्यं म्हणू शकतो किंवा ज्ञानीयः इत्यपि वक्तुं शक्नुमः, अनियर् वापरू शकतो, तव्यत् वापरू शकतो, पण यत् सगळीकडे वापरू शकत नाही, इथेच चालतोय, आकारांत आहे म्हणून ते यत् वापरला। ज्ञेयः म्हणजे ज्ञातव्यः, कथं ज्ञातव्यः, कसं ओळखायचं तुला इति अर्थः, तर्हि कथं ज्ञातुं योग्यः भवसि इति अन्तिमः प्रश्नः। तर्हि एकैकं प्रश्नस्य उत्तरं पश्यामः। अत्र प्रथमे श्लोकद्वये अधिकं क्लेशाय नास्ति, किं तद्ब्रह्म किम् अध्यात्मं किं कर्म किम् अधिभूतं किम् अधिदैवम् उच्यते, किम् उच्यते म्हणजे किं, काय, कसं ओळखाय, काय म्हणतात। अधियज्ञ कथं कः अत्र देहे, अधियज्ञ कः इति प्रश्नः, अत्र देहे कः इति अपि, अधिदेहः इति,
देहामध्ये कोण आहे अत्र अस्मिन् देहे अधियज्ञः कः कथम् अस्ति इति आणि नियतात्मभिः प्रयाणकाले कथं ज्ञेयः भवान् इति प्रश्नः इदानीं भगवतः उत्तरम् तर्हि एतत् प्रथमम् आदिभूतम् इत्युक्ते भूतेषु इति अव्ययीभावसमासः भूतेमध्ये काय आता ते अत्र यदि भगवतः उत्तरं पश्यामः तत्र पश्यामः श्रीभगवान् उवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्म संज्ञितः एतस्य कृते किञ्चित् अहम् अत्र स्थगयामि इति किन्तु अधिकं विवरणम् आवश्यकमस्ति तत्र किं पूर्णतया वक्तव्यमस्ति अतः तस्य कृते अधिकः समयः आवश्यकः इदानीं समयः तु केवलं 6 निमेषाः तत्र पुनः मध्ये गमिष्यति तर्हि अत्र एव स्थगयामः एतस्य उत्तरं ब्रेक के बाद तोपर्यंत उत्सुकता ताणून धरूया हे काय सांगितलं असेल श्रीकृष्णाने अक्षर म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय कर्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय हा पण महत्वाचा प्रश्न आहे अध्यात्म म्हणजे काय आपण सगळे चर्चा करतो अध्यात्म पण अध्यात्म म्हणजे नक्की काय त्याच्यानंतर येतात किम अधिभूत म्हणजे काय भूतामध्ये जे जे काय आहे ते कोण आधी यज्ञ म्हणजे काय आणि आधी दैव म्हणजे काय हे सगळ्याची उत्तर ब्रेक के बाद तरी सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ओम शांति शांति शांतिः अस्तु महोदय हा आधिदैव आधिभूत त्रिताप असते ना नाही आपण बघूया ना ते कारण त्याचं वर्णन एवढं सोपं नाही त्याचं आधी जरा एक्सप्लेन करावं लागेल सगळं बरं ठीक आहे ब्रेक के बाद धन्यवाद थोडी उत्सुकता ताणून धरू चालेल चालेल म्हणजे पुढच्या वर्गात यायला पाहिजे ना सगळे उत्सुकतेने धन्यवाद धन्यवाद महोदय अस्तु धन्यवाद महोदय धन्यवाद धन्यवाद महोदय धन्यवाद महोदय गुरुवासरे अस्ति वा शुभ दिन हाँ गुरुवासरे मिलामः अग्रिमे सोमवासरे गुरुवासरे शक्यं मिलामः शनिवासरे रविवासरे भाषाबोधनवर्गः भविष्यति सर्वत्र किन्तु शनिवासरे रविवासरे अस्माकं वर्गः एव नास्ति अतः समस्या नास्ति अस्माकं कृते वयं गुरुवासरे तु मिलामः अनन्तरं सोमवासरे अपि मिलामः अनन्तरं मया गन्तव्यमस्ति अतः मध्ये 7 दिनानि नाशिकं प्रति गमिष्यामि तदा वदिष्यामि वर्गः भविष्यति वा न इति अग्रिमवर्गद्वयं तु भविष्यति अस्तु महोदय गुरुवासरे तथा सोमवासरे अस्तु मिलामः धन्यवादः महोदय धन्यवादः महोदय धन्यवादः महोदय धन्यवादः महोदय धन्यवाद